ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददान्ति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च नमः। ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती नामिने। श्रीवार्षभावनवी देवी दयिताय कृपाब्दये कृष्ण संबंध विज्ञान दायिने प्रभवे नमः। माधुर्य उज्ज्वल प्रेमाढ्य श्री रूपानुग भक्तिध श्री गौर करुणाशक्ति विग्रहाय नमस्तुते। नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपानुग विरुद्ध सिद्धांत ध्वंतहारिणे। नमो गौर किशोराय साक्षात् वैराग्यमूर्ते विप्रलम्बरसाम्भोदे पदाम्बुजायते नमः। नमो भक्ति विनोदाय सच्चिदानन्दनामिनि गौरशक्ति स्वरूपाय रूपानुगवरायते। गौर आविर्भाव भूमिष्ठं निर्देष्ट सज्जन प्रिय वैष्णव सार्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। जयतां सुरतोपंगो मम मंद मतेर्गति मत्सर्वस्वपदाम्बुज राधा मदन मोहन दिव्यात्मिन्दारन कल्पद्रुमाद श्रीमद् रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद् राधा श्रील गोविंद देवो प्रेष्ठालिभि सेव्यमानो स्मरामि। श्रीमान सरसारंभी वंशीवट तटस्थित कर्षण वेणु सुनिर्गोपी गोपीनाथाय श्रेयस्तुना तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या या उपदेशामृतच्या सत्रामध्ये स्वागत आहे। तर आपण श्री उपदेशामृत ग्रंथामधील जो तिसरा श्लोक आहे, उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संग त्यागा सत्ववृत्ती षड्वीर भक्ती प्रसिद्धती। श्री रूप गोस्वामींनी आपल्याला 6 काही गुण दिलेले आहेत की जे जर साधकाने आपल्या जीवनामध्ये पालन केले तर तो भक्तीमध्ये प्रगती करू शकतो। तर आज आपण विशेष करून निश्चय, कॉन्फिडन्स याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर श्री भक्तिविनोद ठाकूरांनी याच्यावर श्री भक्ती आलोक मध्ये जे काही टिप्पणी दिलेली आहे, विशेष करून आपण त्याच्या आधारे ही चर्चा आपण करणार आहोत। तर ज्यावेळेला आपण भक्तिमय सेवा आपली साधना हे काही करत असतो त्यावेळेला जसं उत्साहाची गरज आहे
उत्साह हा एका साधकाचा प्राण आहे असं म्हटलं जातं. भक्तीमध्ये उत्साह नसेल तर तो व्यक्ती जास्त दिवस टिकू शकत नाही. तसं उत्साहाबरोबर विश्वास किंवा निश्चय, कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत आहे, हा जो कॉन्फिडन्स आहे, निश्चय आहे, तो असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जो संशयाचा जो राक्षस आपल्या मनामध्ये बसलेला असतो की खरंच ही भक्ती मला माझं गंतव्यस्थान देऊ शकते का, माझ्या हृदयातील अनर्थांना बाहेर काढू शकते का. कारण कित्येक वेळेला आपण काही महिने काही वर्ष ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि तेव्हा आपल्याला समजतं रे आपल्या हृदयामध्ये अनर्थ तसेच आहेत. मग आपल्या मनामध्ये एक मोठा राक्षस, संशयाचा राक्षस बसतो आणि मग त्यामुळे आपला निश्चय हळूहळू कमी व्हायला येतो, विश्वास आपला कमी कमी होत जातो. ठीक आहे. आणि ज्यावेळेला निश्चय कमी होतो त्यावेळेला भक्तिमय प्रगती करणं खूप कठीण जातं. मग आपली जी साधना आहे ती ढिली होते अशा पद्धतीने. तर आपण पाहूया की भक्तिमय ठाकूर याच्या विषयी आपल्याला काय वर्णन करतात. Until this confidence is achieved, one will remain doubtful. तर जोपर्यंत आपण हा निश्चय आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत आपण संशयग्रस्त राहणार. आणि जो संशयग्रस्त व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये कधीच तो आध्यात्मिक प्रगती किंवा शुभदा त्याच्या जीवनामध्ये कधी घडणार नाही. आणि असा व्यक्ती कसा काय बरं, ज्याचं हृदय हे संशयाने भरलेला आहे, असा व्यक्ती शुद्ध भक्तीच्या मार्गामध्ये कसं काय विश्वास ठेवू शकेल. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अज्ञ अश्य शतधानश्य संशयात्मा विनश्यती नायम लोकस्ति न परो न सुखम संशयात्मना. तर जो काही अज्ञानी व्यक्ती किंवा अश्रद्धाळू व्यक्ती, जी श्रद्धा नाहीये किंवा जो संशयात्मा आहे, यांचा काय होणार, यांचा निश्चित विनश्यती होणार. विशेष करून संशयात्मा विनश्यती म्हणलेलं. आणि अशा संशयी व्यक्तीला नायम लोक असती, म्हणजे या जगामध्ये न परो, न वरच्या लोकांमध्ये, न सुखम, त्याला कसल्याही प्रकारचं सुख त्याला कधीच मिळणार नाही. तर म्हणून संशय हा फार भयानक आहे आणि संशयाला आपण निश्चयाने मात करू शकतो. म्हणून निश्चय असणं फार गरजेचं आहे. पुढे म्हणतात की म्हणजे मग काय, तर ज्या वेळेला आपण संशय रहित होतो त्यावेळेला आपलं जे कन्व्हिक्शन आहे, आपली जी दृढता आहे, जे डिटर्मिनेशन आहे, ते आपलं वाढतं. म्हणून ज्यावेळेला आपण सर्व संशयापासून दूर जातो, म्हणजे याचा अर्थ काय, आपल्यामध्ये कन्व्हिक्शन, दृढता, तो निश्चय आपल्यामध्ये आलेला आहे. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये हे संशय राहतील तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये हे जे कन्व्हिक्शन आहे, हा निश्चय आहे, हा कधीच आपण त्याला विकसित करू शकणार नाहीये. आणि म्हणून जी श्रद्धाळू व्यक्ती म्हणजे कोण, जी पूर्णपणे संशय रहित आहे. तर संशय हा खूप मोठा भयानक राक्षस आहे. तर हा नसणं एका साधकासाठी खूप चांगलं आहे. त्यासाठी जर संशय असेल तर तो भक्तीमध्ये प्रगती नाही करू शकत. म्हणजे त्याच्याने निश्चय हा गरजेचा आहे. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले कसं बरं आपण या संशयाला बाजूला करू शकतो. तर महाप्रभू आपल्याला 3 तत्व दिली, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. जेव्हा आपण ह्या तत्वांना आपण जाणतो, म्हणून हे फार महत्वाचं आहे की सैद्धांतिक लेवलवर ज्या वेळेला एखादा साधक उन्नत होतो ना, त्यावेळेला त्याच्यामध्ये जी प्रकारची श्रद्धा, एक विश्वास, एक कन्व्हिक्शन येतं ना, ते सर्व प्रकारचे जे काही संशय आहेत, या सर्व संशयांना काय त्याचं पूर्णपणे खंडन तो व्यक्ती करू शकतो. त्याच्याकडे बळ काय आहे, त्याकडे बळ हे आहे की त्याच्याकडं श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून ही 3 तत्व असणं फार गरजेचं आहे की संबंध तत्व काय, अभिधेय काय, प्रयोजन काय. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हे 3 तत्वांचं वर्णन करून दिलेलं आहे. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत मध्ये चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं वर्णन करायच्या अगोदर ते म्हणतात की सिद्धांत बलिया चित्त न कर आलस. ज्या भक्ताला कृष्ण भक्तीमध्ये दृढ व्हायचं आहे त्याने सिद्धांत जाणून घेण्यासाठी कधीही आळस करू नये.
ज्यावेळेला सिद्धांत पक्के होतात, सिद्धांत बलिया चित्ते ना कर आलस, ह्या आहे ते लागे कृष्ण सदृढ मानस. भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढता हवी असेल तर आपली सिद्धांत पक्के असणं फार गरजेचं आहे. ज्याचे सिद्धांत पक्के नसतात तो व्यक्ती विचलित नेहमी राहतो. म्हणून महाप्रभू म्हणतात की आपण सिद्धांतांवर लक्ष देणं फार गरजेचं. सिद्धांत हे 3 लेवल असतात: संबंध तत्व, अभिधेय तत्व, प्रयोजन तत्व. आणि यालाच दशमूल तत्व म्हणलेलं आहे. श्री भक्तिविनोद ठाकूरांनी अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचंच नाव आहे दशमूल तत्व म्हणून. तर ही 10 तत्व आहेत. ह्या 10 तत्व हे संबंध, अभिधेय आणि प्रयोजनचं एक प्रकारे विस्तार करून 10 तत्वांमध्ये लिहिलेलं आहे. आणि ज्या साधकाला भक्तीमध्ये प्रगती करायची त्यांना ही दशमूल तत्व माहिती असणं फार गरजेचं आहे. ज्याला दशमूल तत्व माहित नाहीये असा साधक जर भक्ती करतोय तर कुठेतरी त्याला समस्या आहे आणि त्याची भक्ती योग्य दिशेने जाऊ शकणार नाहीये. म्हणून प्रत्येक गौडीय जो साधक आहे, ज्याला वाटते की मला भगवंतांचं प्रेम मला प्राप्त करायचंय, मला माझ्या जीवनाची परिपूर्णता प्राप्त करायची आहे, त्याला हे दशमूल तत्व अतिशय काळजीपूर्वक त्याचा अध्ययन केलं पाहिजे किंवा श्रवण केलं पाहिजे किंवा ह्याची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण दशमूल तत्वांचा अतिशय सखोल अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण संशयाच्या राक्षसाला आपल्या हृदयातून कधीच बाहेर काढू शकणार नाही. आणि म्हणून संशय का आहेत आपल्या जीवनामध्ये आणि संशय आहेत याचं लक्षण काय? याचं लक्षण आहे की आपली साधना विचलित आहे, आपली भक्तिमय सेवा विचलित आहे, आपण स्वतः विचलित आहे, आपल्यामध्ये दृढता नाहीये, आपण निष्ठेने आपण आपली भक्ती नाही करू शकत. का? कारण कुठेतरी गडबड आहे. म्हणजेच काय तर दशमूल तत्वांना आपण व्यवस्थित समजून घेतली नाही. म्हणून आज आपण विशेष करून आज आणि उद्या ही 10 तत्व जी श्री भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्याला दिलेले आहेत आणि आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की याचा सखोल अभ्यास करणं. तर शक्य तितकं आपण खोलवर जाऊन या संपूर्ण तत्वांचा आपण अभ्यास करूया. तर आज आपण हे 5 तत्वांचा अभ्यास करूया आणि उद्याच्या राहिलेले 5 तत्वांचा आपण अभ्यास करू. तर प्रथम आपण पाहूया की दशमूल तत्व काय आहेत. तर पहिलं आहे ज्याला म्हटलेलं आहे की हे जे वेद आहेत, हे वेद हे याच्यावर बाकीची संपूर्ण जी काही 9 तत्व आहे आधारलेली आहेत. म्हणून शब्द प्रमाण हे उच्च प्रमाण आहे. तर पहिलं तत्व म्हणजे वेद हे खरे आहेत किंवा शब्द प्रमाण हे मुख्य बेस आहे आणि याच्यावर आधारित आपण या 9 तत्वांचा अभ्यास करणार. जर एखाद्या व्यक्तीचा शास्त्रावर श्रद्धा नसेल तो साधक भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणून श्री रूप गोस्वामींनी ज्यावेळेला भक्तीचे 9 स्तर दिले त्यातला पहिला स्तर दिलेला आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? शास्त्रार्थ विश्वासह श्रद्धा. श्रद्धेची व्याख्या जीव गोस्वामी देतात की ज्या व्यक्तीचा शास्त्रावर विश्वास आहे त्याला श्रद्धा म्हणली. आणि म्हणून शास्त्र जसं सांगतं, एखादा व्यक्ती काही बोलत असेल त्याला जर आपण शास्त्रानुसार त्याला जर चेक करत गेलो आणि त्याचं बोलणं आणि शास्त्राचं बोलणं जर एक होत आलं तर समजायचं की तो व्यक्ती बोलतो हे योग्य आहे. पण जर शास्त्राच्या विरोधामध्ये काय असेल तर आपण ते मान्य करू शकत नाही. तो व्यक्ती जरी आपल्याला वाटतं तो उन्नत आहे, बरंच काही करत आहे, तो श्रेष्ठ आहे, धनवान आहे, त्याकडे बरेच कला कौशल्य आहेत, हुशार आहे, बुद्धिमान आहे असेल, हे सर्व भौतिक गुण झाले. पण आपल्याला जर त्याची आध्यात्मिक गोष्टी जर ऐकून घ्यायची असेल तर आपल्याला वेद किंवा शास्त्र, त्याला शब्द प्रमाण म्हटलेलं आहे, ही माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि याच्या आधारावर आपण आध्यात्मिक कार्यकलाप केले पाहिजे. जो व्यक्ती शब्द प्रमाणांना जीवनामध्ये स्थान देत नाही आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यश शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारत न च सिद्धिम अवापनोती न सुखम न परामगती. जो व्यक्ती शास्त्रविधींचं उल्लंघन करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे अध्यात्म जरी करत असेल, म्हणून भगवद्गीतेमध्ये भक्ती रसामृत सिंधूमध्ये सुद्धा एका ठिकाणी रूप गोस्वामी म्हणतात, एक कोट दिलेला एक श्लोक, ते म्हणतात की श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्रिक विधी विना एकांतिकी हरेर भक्ती उत्पात एव कल्पते.
तर श्रुती, स्मृती आणि पुराण म्हणजे हे काही वेद आहे किंवा हे जे शास्त्र आहे, या शास्त्राला सोडून एखादा केवळ हरीची जरी भक्ती करत असेल, एकांतिक हरेर भक्ती, मी तुम्हाला मी भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, मी देवतांना मान्य करत नाही, मी फक्त भगवान हरींची भक्ती करतो, निष्ठेने भक्ती करतो, पण तो श्रुती, स्मृती आणि पुराणांचं उल्लंघन करतोय, त्याचं कुठलंही तत्व मान्य करत नाही, अशी भक्ती त्याच्या जीवनामध्ये उत्पाद माजवते. म्हणून केवळ भगवंतांची भक्ती, पण कशी? श्रुती, स्मृती, पुराण, विशेष करून भागवत असेल, भगवद्गीता असेल, हे जी शास्त्र आपल्याला दिलेले आहेत, या शास्त्राच्या आधारावर जर आपण भक्ती करू तर आपली भक्ती ही योग्य दिशेने चाललेली आहे. नाही तर आपण जर मानसिक लेवलवर जर भक्ती करायला गेलो की मला आवडतं म्हणून मी करेन, मला असं वाटतं मी भगवंताची सेवा अशी करेन, याला कुठेही थारा नाही. म्हणून पहिलं जे तत्व आहे त्याला म्हणलेलं आहे शब्द प्रमाण हायेस्ट, याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. पहिलं तत्व आहे जे वेद आहे हे मुख्य हा पुरावा आहे, हे मेन बेसिस आहे आणि याच्यावर 9 तत्व अवलंबलेले आहेत. दुसरं आहे मग याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर कृष्ण हे कसे परमसत्य आहेत, तिसरं आहे कृष्ण हे सर्व शक्तिमान आहेत, चौथा आहे भगवान सर्व रसांचे मुख्य आहेत, सर्व रसांचे स्रोत आहेत ते. त्यानंतर पाचवा आहे की जे जीवात्मा आहेत हे भगवंतांचे काय आहेत, हे अंश आहेत. सहावा आहे की जीवात्मा जो भगवंताचा अंश आहे त्याची जी स्वाभाविक स्थिती आहे ही जी तटस्थ आहे, आणि तटस्थ असल्यामुळे तो कधी कधी काय करतो, तो भौतिक शक्तीला बळी पडतो, किंवा तो तटस्थ असल्यामुळे तो मुक्त सुद्धा असू शकतो. म्हणजे एकतर तो अंतरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली असेल तर तो मुक्त आहे, तो बहिरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली असेल तो बद्ध आहे. अशा पद्धतीने 6वा आणि 7वा आहे. 8वा आहे की हे जे काही भगवंत, हे जे जीवात्मा आहे आणि हे जे संपूर्ण हे भौतिक जगत आहे हे भगवंतांशी कनेक्शन मध्ये असले, याच्यामध्ये अचिंत्य भेद आणि अभेद आहे. आणि 9वा आहे की जीवाची जी स्वाभाविक स्थिती आहे, जीवाचा जो धर्म आहे तो ते काय आहे, ते आहे शुद्ध भक्ती. तर प्युअर डिव्होशन सर्व्हिस द लिव्हिंग एंटिटी ऑक्युपेशन अँड मीन्स, म्हणजे त्याचा खरा धर्म आहे भक्तिमय सेवा, आणि ती प्राप्त करायची असेल तर त्याला माध्यम सुद्धा भक्तिमय सेवाच आहे. हे 9वं तत्व आहे. आणि 10वं तत्व आहे ज्याला म्हणलेलं आहे की भगवंतांचं प्रेम हा जीवनाचा आपला उद्देश आहे, आपल्या जीवनाचं ध्येय आहे. तर ही 10 तत्व आहेत, ही आपण सखोलतेने अभ्यास करणार आहोत. आज आपण पहिली 5 पाहूया. तर दशमूल तत्व पहिलं आहे शब्द प्रमाण इज द हायेस्ट. आता का बरं, तर कारण या जगामध्ये का शब्द प्रमाणाला आपण मान्यता दिली पाहिजे, त्याचा अधिकृत, त्याची ऑथेंटिसिटी, किंवा त्याला म्हणतात की वेद हे अधिकार आहे, सॉरी हे अधिकृत आहे, आणि वेदांनी जे मान्य केलेलं आहे तेच आपण मान्य करायचं, किंवा शास्त्र जे मान्य करतं तेच आपण मान्य केलं पाहिजे. का आपण शास्त्राला एवढी व्हॅल्यू देतो, कारण इथं वर्णन केलेलं आहे की संपूर्ण प्रकृतीमध्ये, या भौतिक जगामध्ये 2 स्तर आहेत, 2 गोष्टी येतात, 2 कॅटेगरी पडतात. एक आहे अचिंत्य, दुसरं आहे चिंतनीय. चिंत म्हणजे या भौतिक जगामध्ये जे आपल्या क्षमतेमध्ये आहे त्याला कन्सिवेबल म्हणतात, पण इनकन्सिवेबल म्हणजे काय, जे अचिंत्य आहे. एक चिंतनशील आहे आणि एक अचिंत्य आहे, असे 2 प्रकार येतात. ओके, हे जे भौतिक जगत आहे हे कसं आहे, म्हणजे आपल्या क्षमतेमध्ये आहे. आपण भौतिक जगाला पाहू शकतो, त्याचा अनुभव करू शकतो, त्याच्याविषयी बोलू शकतो, त्याच्यात राहू शकतो, त्यातल्या काही गोष्टी आपण वापरू शकतो. आणि म्हणून भौतिक जगाची माहिती आपल्याला काही काळानंतर ती मिळून जाते, कारण ती आपल्या क्षमतेमध्ये आहे, आपल्या इंद्रियाच्या पलीकडची नाही, ते इंद्रियांना गम्य आहे. परंतु जो आध्यात्मिक जगत आहे हे आपल्या इंद्रियांना अगम्य आहे, म्हणून अधक्षज, आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडं आहे अशा गोष्टीला आपण आपल्या इंद्रियांनी कधीच जाणू शकत नाही, आपल्या ज्ञानाने आपण जाणू शकत नाही. आणि याला जर जाणायचं असेल तर आपल्याला आत्मसाक्षात्कार असणं फार गरजेचं. आणि म्हणून आत्मसाक्षात्कार ही एकमेव अशी गोष्ट आहे
की जी आपल्याला अचिंत्य, जे अगम्य आहे, अशा गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला केवळ आत्मसाक्षात्काराद्वारे आपण हे अनुभव करू शकतो. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित. ज्यावेळेला आपला आत्मसाक्षात्कार होतो ना, त्यावेळेला आपल्याला हे ज्ञान प्रकट होतं. हे जे त्याला म्हणलेलं अचिंत्य तत्व आहे, हे आपण त्याचा अनुभव करू शकतो. तर त्यासाठी पात्रता काय? पात्रता हे आत्मसाक्षात्कार. परंतु आत्मसाक्षात्कार एका साधारण व्यक्तीसाठी अशक्य आहे. म्हणजे मी जर म्हटलं की ठीक आहे की पहिला मी आत्मसाक्षात्कार करून घेतो आणि मग मी शास्त्रांचा अनुभव करतो. हो, पण आत्मसाक्षात्कार करून घेणं इतकं सोपं आहे का? इतकं सोपं नाहीये. म्हणून जे ज्ञानी लोक असतात, ज्ञानी ज्ञानी ज्ञानी, ते आपल्या स्वतःच्या क्षमतेने आध्यात्मिक कार्यकलाप करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा लोकांना भगवंताची प्राप्ती कधी होत नाही. कारण स्वतःच्या बुद्धीने आपण भगवंताकडे नाही जाऊ शकत. आपल्याला शास्त्राद्वारेच, म्हणून काय म्हणलंय, भक्तिमय सेवा हे जर आपले ध्येय असेल तर हे ध्येय प्राप्त कसं करू शकतो? आपण भक्तिमय सेवेद्वारेच करू शकतो. म्हणून सर्वसाधारण व्यक्तीसाठी आत्मसाक्षात्कार फार कठीण आहे. आणि म्हणून भगवंतांनी जाणलं की या जीवाची स्थिती विचित्र आहे, आणि म्हणून त्यांनी मायामुग्ध जीवेल नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपा केले कृष्ण वेद पुराण. भगवंतांनी या संपूर्ण वेद पुराणांचं जी रचना आहे ती व्यासदेवांच्या द्वारे आपल्यासाठी लिखित स्वरूपात दिली. आणि म्हणून वैदिक ऑथॉरिटी जी काही आहे, तर आपण याचा स्वीकार करणं फार गरजेचं. जोपर्यंत आपण वेदांना किंवा शास्त्रांना आपण आपल्या जीवनामध्ये स्थान देणार नाही, तोपर्यंत आपण कधीच भक्तीमध्ये प्रगती करू शकणार नाही. कारण भक्ती करण्याची कशी करायची हे स्वतः मला कधीच समजणार नाही. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे, जे गुरु शिष्य परंपरेद्वारे आलेलं आहे, यालाच आमनाय म्हणतात. आमनाय. आमनाय म्हणजे काय? तर आमनाय म्हणजे काय, तर हे आपण पाहूया आता की हे आमनाय काय आहे. तर हे व्यवस्थित ऐका. बाय द स्ट्रेंथ ऑफ देअर डिवोशनल सर्व्हिस द प्रिव्हियस महाजनाज हॅव अवेकन टू सेल्फ रिअलायझेशन. तर आमनाय म्हणजे काय? जे महाजन आहेत, महाजनाने गतास पंथ, त्या संपूर्ण महाजनांनी ज्यांनी जीवनाचं लक्ष गाठलेलं आहे, अशा महाजनांनी आपल्या भक्तिमय सेवेच्या शक्तीच्या जोरावर त्यांनी ज्या वेळेला त्यांचा जो आत्मसाक्षात्कार त्यांना झाला, आणि मग त्यांनी काय केलं, देअर बाय सेपरेटली रिटर्न इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द क्वालिफिकेशन फॉर डिवोशनल सर्व्हिस ॲज मेन्शन इन द वेदास. तर त्यांनी वेदांची रचना केली. वेदांमध्ये अशा काही लिखित गोष्टी दिल्या जी एका साधकाची योग्यता असू शकते भक्तिमय सेवा करण्यासाठी. म्हणजे मला जर भक्ती करायची असेल तर माझी योग्यता, म्हणजे मी कशी भक्ती करू शकतो, काय करावं लागेल मला, तर हे कुणी लिहून दिलेलं आहे? हे महाजनांनी लिहून दिलेलं आहे. महाजन म्हणजे काय? जे ज्या रस्त्याने गेले आणि त्यांना ते ध्येय मिळालं, आणि ते ध्येय मिळाल्यानंतर त्यांनी ज्या रस्त्याने ते गेले त्या रस्त्याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत. त्यालाच वेद म्हणतात, त्याला शास्त्र म्हणतात, त्याला शब्द प्रमाण म्हणतात. आणि म्हणून देअरफॉर the Vedic statements ascertained by the previous Mahajanas as relating to the qualification for devotion are called amnai. तर आमनाय म्हणजे गुरु शिष्य परंपरेद्वारे आपल्याला जी काही पात्रता आपल्याला दिलेली आहे की मी कशी भक्ती करू शकतो, भगवंत कसे आहेत, ते कसे दिसतात, त्यांना कसं प्राप्त करू शकतो, मला काय करायला पाहिजे, मला काय नाही करायला पाहिजे, ही सगळी जी गोष्ट आहे ही आपल्या महाजनांनी लिखित स्वरूपामध्ये आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर गेल्यानंतर शुद्ध भक्तीच्या जोरावर तिने आपल्यासाठी लिहिली. याला म्हटलेलं आहे आमनाय. आणि म्हणून हे आमनाय म्हणजेच हे शब्द प्रमाण, हे शास्त्र, हे शिकणं फार गरजेचं आहे. आणि आमनाय इज द ओनली ऑथॉरिटी रिगार्डिंग द गोल ऑफ लाईफ. म्हणून माझ्या जीवनामध्ये जर मला माझं ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर गुरु शिष्य परंपरेद्वारे जे आलेले शास्त्र आहे हेच माझ्या जीवनाचं ध्येय असतं. म्हणून मी प्रत्येक गुरु शिष्य परंपरेला स्वीकार नाही करू शकत.
हाच तर या भौतिक जगामध्ये समस्या आहे. मला हा बी साधू चांगला वाटतो, तो बी साधू चांगला वाटतो, तो बी चांगला बोलतो, हा बी चांगला बोलतो. असं नाही चालणार. काम परंपरा दिलेले आहेत आणि विशेष करून गुरु शिष्य परंपरा त्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. पद्मपुराण वर्णन करते 4च परंपरा अधिकृत आहेत. याच्या व्यतिरिक्त या भौतिक जगामध्ये कोणतीही परंपरा ही मान्यता प्राप्त नाहीये. आणि म्हणून जग फसतंय. परंपरा का निघतायत? कारण जगामध्ये फसवून घेण्याची संख्या जास्त आहे आणि लोकांचा विश्वास बसतो. का? अरे तो असा करतो, तो चांगला बोलतो, त्याचा स्वभाव चांगला आहे, तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी कार्य करतोय. तर कल्याणासाठी कार्य केलं याचा अर्थ असा नाही की तो साधू होऊ शकतो. आपल्याला जर महाजनच्या परंपरेमधून जर चालत असेल आपण, तरच आपण अशा व्यक्तीला साधू म्हणून स्वीकार करू शकतो. आणि म्हणून आमनाय हे गुरु शिष्य परंपरेद्वारे आलेलं शास्त्र आहे. हे एकमेव आहे, ही अधिकृत आहे आपल्या जीवनामध्ये. आणि हेच आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त करून देऊ शकतं. आणि म्हणून याच्या आधारावर आपण काय करायला पाहिजे? हे जी 9 तत्व आहेत ही समजून घेतली पाहिजे. कारण हे जी 9 तत्व आहेत, जे दशमूल तत्वामधलं पहिलं तत्व आहे शब्द प्रमाण, ते मान्य का करायचं? कारण मला आत्मसाक्षात्कार नाहीये. मला जर आत्मसाक्षात्कार नसेल तर माझी ऑथॉरिटी काय? माझी ऑथॉरिटी आहे शास्त्र. आणि शास्त्राच्या जोरावर मी हे सगळं समजून घ्यायचं, ही 9 तत्व. अँड दिस अंडरस्टँडिंग मॅनिफेस्ट इन द प्युअर हार्ट ऑन द स्ट्रेंथ ऑफ आमनाय. आणि ज्यावेळेला मी त्याचा स्वीकार करेन आणि मी भक्तिमय सेवा चालू करेन, तर त्याच्याद्वारे ज्यावेळेला माझं हृदय शुद्ध होईल, त्यावेळेला तेच सगळी तत्व माझ्या हृदयामध्ये प्रकट होतील. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, आणि यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. आणि हेच आपल्या जीवनाच्या ध्येयाची मुख्य गोष्ट आहे, याचा पाया आहे. म्हणून आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच आत्मसाक्षात्कार कसा करायचा हे लिहून देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा पाहिजे. केवळ आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःला आत्मा आहे म्हणून जाणणं आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणं, ह्या केवळ आत्मसाक्षात्कार नव्हे. तर जो व्यक्ती किबा विप्र किबानाशी शूद्र के न है, सेई कृष्ण तत्व येता सेई गुरु है. जो कृष्ण तत्व जाणलेला आहे, जो भगवान श्रीकृष्णांना स्थान देतोय आपल्या जीवनामध्ये, जो भगवत भावना भावित आहे, आणि मग त्याच्या जोरावर तो काय करतोय? तितिक्षवा कारुणिका सुहृद सर्व देहिनाम, तो सर्व जनाचे हित करतोय. तर त्यानं पहिलं आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांना स्थान देणं फार गरजेचं आहे. जर तो भगवान श्रीकृष्णांना स्थान देत नसेल, तर असा व्यक्ती किती जरी तो समाजामध्ये चांगलं कार्य करत असेल, तर शास्त्र त्याला साधू म्हणून मान्यता देत नाही. तो समाजसेवक असेल. आणि समाजसेवा करणं हे ठीक आहे, पण समाजसेवेने आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण सोडवू शकत नाही. विशेष करून जन्म मृत्यूचे चक्र आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला अशा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, जो योग्य गुरु शिष्य परंपरेमध्ये आहे. आणि त्याने जे आत्मसाक्षात्कार केलेला आहे त्याच्या रस्त्यावर आपल्याला चालायचं. आणि त्यालाच आमनाय म्हटलं जातं, त्यालाच वेद म्हटलं जातं, त्याला शास्त्र म्हटलं जातं. आणि या शास्त्रांच्या आधारावर आपण बाकीची सर्व तत्व आपण जाणून घेणार. तर दुसरं तत्व, पहिलं तत्व आहे की शब्द प्रमाण इज द हायेस्ट. याच्या पलीकडं दुसरं काही नाहीये. आपण शब्द प्रमाणाला वैदिक ऑथॉरिटी म्हणून स्वीकार करायला पाहिजे. ठीक आहे. मग हे आपल्याला ह्या 9 तत्वांविषयी आपल्याला माहिती देणार. म्हणून दुसरं तत्व आता लॉर्ड हरी इज द ओनली वर्शिपेबल लॉर्ड, हे समजून घेतलं पाहिजे. मग हे शब्द प्रमाण आपल्याला काय शिकवतं? जर शब्द प्रमाण हे आपल्याला शिकवतं की भगवान श्रीकृष्ण हे एकमेव आराध्य दैव आहे आपलं, इतर कुठलीही देवता नाही. जे शास्त्र आपल्याला भगवान विष्णूंची भक्ती सोडून इतर देवतेंची भक्ती करायला आपल्याला प्रवृत्त करतं, ते शास्त्र होऊ शकत नाही. ते कधीच शास्त्र होऊ शकत नाही. कारण आमनाय जी वेद आहे, जी गुरु शिष्य परंपरा, जे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत, तिने हा सिद्धांत दिलेला आपल्याला. आणि म्हणून आपण मान्य केलेलं आहे की शब्द प्रमाणाला आपण स्वीकार करतोय, आपण कुठल्याही व्यक्तीला स्वीकार करत नाही. मग शब्द प्रमाण आपल्याला शास्त्र काय शिकवतंय की भगवान श्रीकृष्ण लॉर्ड हरी इज द ओनली वर्शिपेबल लॉर्ड, केवळ एकले ईश्वर कृष्ण
आर सब भृत्य. आपण सर्वजण त्यांचे अंश आहोत. ईश्वर फक्त कृष्ण आहे. बाकी सर्व देवता हे त्यांचे अंश आहेत. फक्त त्यांना आपल्यापेक्षा एक उन्नत स्तर दिले. त्यांना आपण भगवंत म्हणून किंवा त्यांची आराधना, त्यांची उपासना किंवा त्यांची पूजा, त्यांची भक्ती आपण नाही करू शकत. तर भक्ती ही केवळ भगवान कृष्ण, भगवान विष्णू किंवा भगवानाचे वेगवेगळे अवतार आहेत याचीच फक्त भक्ती होऊ शकते. म्हणून पूजा फक्त आपण लॉर्ड हरी, कृष्ण, विष्णू यांचीच करू शकतो. आणि म्हणून आमना हे आपल्याला शिकवतं. आणि म्हणून भगवंत हिज इम्पर्सनल कन्सेप्शन इज कॉल्ड ब्रह्मन. म्हणून ब्रह्मज्योती जे आहे ते काय आहे, ते भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू आहेत. यांचे एक निर्विशेष एक रूप म्हटलं जातं, ज्यांच्या अंगकांतीतून जो काय प्रकाश बाहेर येतो. तर त्याला काय म्हणलेलं आहे, त्याला इम्पर्सनल कन्सेप्शन म्हणलेलं आहे, निर्विशेष ब्रह्म असं म्हटलं जातं. तर ते भगवंतांच्या अंगकांतीतून निघालेला प्रकाश आहे. तर त्याला म्हणलेलं आहे ब्रह्मन. आणि द सुप्रीम लॉर्ड हरी इज वन ऑफ हिज एक्सपान्शन बिकम द सुपर सोल. त्याला विष्णू म्हणतात. तर परमात्मा रूपाने विष्णू प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. तेच कृष्ण, तेच हरी, त्यांच्या अंगकांतीतून जो प्रकाश बाहेर पडतो त्याला ब्रह्मन किंवा ब्रह्मज्योती म्हटलं जातं. आणि त्यांचंच एक विस्तारित रूप परमात्मा हे विष्णूंच्या रूपामध्ये, शिरोदक्षा विष्णूंच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये, या जगातल्या प्रत्येक कणाकणामध्ये बसलेलं आहे. आणि तेच परमात्मा काय करतं, या भौतिक जगाचं पालन, पोषण आणि संहार करतं. सृष्टी, स्थिती, प्रलय हे कोण करतंय? हे लॉर्ड हरी, भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू हे करतात. तर त्यांच्या अंगकांतीतून जो प्रकाश बाहेर पडतो त्याला ब्रह्मन म्हणतात. आणि त्यांचं जे परमात्मा रूप आहे तेच या जगामध्ये काय करतं, सृष्टी, स्थिती, प्रलय करतं. आणि जे स्वतः हरी आहेत ते म्हणजे कृष्ण आहेत, आणि जे परमात्मा आहेत ते विष्णू आहेत, आणि त्यांचा जो प्रकाश आहे त्याला ब्रह्मन म्हटलं जातं. म्हणून ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. साक्षात्काराचे 3 स्तर आहेत. पहिला स्तर आहे ब्रह्मन, दुसरा स्तर आहे परमात्मा, आणि जो पूर्ण स्तर आहे त्याला म्हणलेलं भगवान. म्हणजे भगवान म्हटलं की परमात्मा बी आले आणि प्रकाश बी आला. पण प्रकाश म्हटलं की तिथं रूप नाहीये, तो भगवंताचा प्रकाश आहे. तर काही जे साधक आहेत, असे ज्ञानी आहेत, याच्याकडे आकर्षित जातात. काही ज्ञानी आहेत ते परमात्म्याप्रती आकर्षित होतात. पण मुख्य आपलं आराध्य दैव कोण आहेत? जे आहेत भगवान श्रीकृष्ण, श्यामसुंदर कृष्ण. तिसरं आहे, तर हे 2 झाले की आपल्याला वेद काय शिकवतात की आपला आराध्य दैव कोण आहेत? कुठलीही देवता नाहीये. आपला आराध्य दैव परमात्मा सुद्धा नाहीये. आपला आराध्य दैव कोण आहे? आपला आराध्य दैव आहेत साक्षात श्यामसुंदर कृष्ण, जे हातामध्ये बासुरी घेतलेले आहे. घनश्याम, पिवळा पितांबर, घनश्याम त्यांचं कलर आहे, रंग आहे. केसांमध्ये मयूर पंख आहे, हातामध्ये बासरी आहे, ग्वालबालांच्यावर खेळतायत, गोपींबरोबर ते लीला करतायत. असे कृष्ण आहेत, हे आपले आराध्य दैव आहेत. तर हे झालं दुसरं. तिसरं आहे की हे जे आराध्य दैव भगवान श्रीकृष्ण आहेत, हे अचिंत्यच्या शक्तीने पूर्ण आहेत. आणि त्यांची जी हे जे म्हणतो ब्रह्मन, हे सुद्धा काही त्यांचीच शक्ती आहे, पण त्याला इम्पर्सनल पोटेन्सी म्हणतात. त्यांचं निर्विशेष रूप म्हटलं जातं. त्याच्यामध्ये विशेष काय नाही. म्हणून लोक म्हणतात ना की भगवंतांना रूप नाही. हा एक त्यांचा साक्षात्कार आहे, पण तो अपूर्ण साक्षात्कार आहे. का? कारण त्याच्या पुढं परमात्मा आहे, त्याच्या पुढे साक्षात भगवान सुद्धा आहे. तर भगवंत हे अचिंत्य शक्तीने परिपूर्ण आहे. आणि म्हणून त्यांच्या ह्या परिपूर्ण शक्तीद्वारे ब्रह्मन, परमात्मा हे स्वतः भगवंत हे करतात, तरी सुद्धा ते स्वतःच्या रूपामध्ये स्थित असतात. Although the impersonal and personal potencies are contained in him, still the personal potencies are predominant. आणि म्हणून असं नाही की भगवंतापासून प्रकाश बाहेर पडला किंवा भगवंतांनी परमात्मा रूपाने आपला विस्तार केला किंवा भगवंतांनी इतर विष्णू रूपामध्ये स्वतःचा विस्तार केला, म्हणजे त्यांचं मूळ रूप नष्ट झालं. जसं काही जण म्हणतात कागदाचे तुकडे तुकडे केले, मग मूळ कागद कुठे गेला? मूळ कागद तर फाटून गेला. तर तसं नसतं.
भगवंत आपला किती वेळा जरी विस्तार केला तरी भगवंत हे मूळ तसेच राहतात. म्हणून आध्यात्मिक जगामध्ये 1+1=1च असतं आणि 1+1=1च असतं. आध्यात्मिक गोष्टीतून किती जरी वस्तू बाहेर पडल्या तरी आध्यात्मिक गोष्ट तिची क्षीण होत नाही. म्हणून ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत हे पूर्ण आहेत, त्यांच्यापासून अनेक गोष्टी बाहेर पडतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की भगवंत हे अपूर्ण राहतात, भगवंत हे पूर्णच राहतात. तर म्हणून जरी भगवंतांचं निर्विशेष रूप असेल किंवा त्यांचं परमात्मा रूप असेल तरी सुद्धा ते स्वतः त्यांचं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपामध्ये जी संपूर्ण शक्तिशाली हे त्यांचं मूळ रूप आहे. चौथं आहे ज्याला म्हणलेलं आहे की श्रीकृष्ण हे स्पिरिच्युअल रसाने परिपूर्ण आहेत. आता रस म्हणजे आपल्याला जी आनंद देणारी गोष्ट आहे त्याला रस म्हटलं जातं. तर भगवान श्रीकृष्ण हे रसाचे काय आहेत, आगार आहेत. सर्व रसाचे आगार म्हणजे केंद्र आहेत, तिथून सर्व रस बाहेर पडतात. म्हणून त्यांना अखिल रसामृत सिंधू म्हटले जाते. अखिल रसामृत सिंधू, सिंधू म्हणजे सागर. अखिल या जगामध्ये जितके काही रस आहेत या सगळ्या रसांचे जे केंद्रस्थान काय असेल ते भगवान श्रीकृष्ण. म्हणून पहा, प्रत्येक व्यक्ती हा या जगामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रसासाठी धावतोय. प्रत्येकाला रस म्हणजे आनंद पाहिजे. मग कोणाला कलेमध्ये आनंद पाहिजे, कुणाला बुद्धीमध्ये, असं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्ती काय करतोय. जसं आनंद घ्यायचे प्रकार वेगवेगळे आहेत लोकांचे, पण ह्या संपूर्ण आनंदाचे स्रोत हे एकमेव कृष्ण आहेत. आणि म्हणून या जगातील प्रत्येक व्यक्ती, जरी तो आस्तिक असेल आणि जो नास्तिक असेल, तरी प्रत्येक व्यक्ती हा भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी धावतोय. पण त्याला हे कळत नाही की ज्या रसाकडे मी चाललेलो आहे त्या रसाचे सिंधू, मेन केंद्र हे कृष्णच आहेत. हे त्याला समजत नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये साधूंनी प्रवेश केलेला नाही. म्हणून चौथं जी गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व रसांचे आगार आहेत. अखिल रसामृत सिंधू, रसो वयसह, सर्व रसांचे आधार ते आहेत, तिथून सगळे रस बाहेर येतात. आणि म्हणून भगवंत हे सर्व रसांचे आध्यात्मिक आणि भौतिक जे काही रस मिळतात ना, इथं म्हणलेलं आहे बाय द पॉवर ऑफ दॅट रसा. भगवंतांच्याकडे जी शक्ती आहे, रसाची शक्ती आहे, जे रसराज आहेत, तर त्यांच्याकडून आध्यात्मिक आणि भौतिक, आध्यात्मिक जगाने भौतिक जगामध्ये जे काही रस बाहेर पडतात त्याने बाय द पॉवर ऑफ दॅट रसा बोथ द स्पिरिच्युअल अँड मटेरियल वर्ल्ड बिकम मॅडन. तर त्यांनी या आध्यात्मिक जगामध्ये आणि भौतिक जगामध्ये अक्षरशः त्यांनी जीवाला वेड लागलेलं आहे. वेड, ते वेडे बनवत आहेत. का? कारण ते रसांद्वारे ते जीवाला आकर्षित करतात. मग तो भौतिक रस असेल किंवा आध्यात्मिक रस, ह्या सगळ्या रसांचं जे काही केंद्रबिंदू आहे ते आहेत भगवंत. जसं प्रभुपाद एकदा म्हणाले की एखादा दारू पिणारा जर त्यानं हा विचार केला की दारूची जी चव आहे ते कृष्ण आहे, तर त्याची कृष्ण भावना चालू झाली. म्हणजे या जगामध्ये भगवंतांपासून पण वेगळं काहीच करू शकत नाहीये, पण ती भावना असणं फार गरजेचं. अर्थ असा नव्हे की प्रत्येकाने दारू पिली पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे, असं नव्हे. तर सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीकृष्णांशिवाय कोणत्याही गोष्टीचं अस्तित्व असू शकत नाही. तर म्हणून भगवंतांनी आध्यात्मिक भौतिक जगाला काय वेड लावलेलं, वेड. आणि हीच भगवंतांचं काय विधान आहे, विधान. आणि म्हणून भगवान म्हणतात की या संपूर्ण ब्रह्मांचा सोर्स कोण आहे, शक्ती उगम कोण आहे, तर मी आहे, असं भगवान सांगतात. आय एम द सोर्स ऑफ ब्रह्मन, ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम, भगवद्गीतेमध्ये भगवती. त्याला आधार कोण आहे, आधार मी आहे. And due to power of that supreme rasa, there are unlimited varieties in both spiritual and material world. आणि त्यामुळं या रसांचं वेगवेगळ्या स्तरावर या रसांचं आदान प्रदान किंवा वेगवेगळे रस इथे दिसतात. द रसा इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड इज प्युअर अँड द रसा ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड इज शॅडो. म्हणून मुख्य रस कुठे आहे, शुद्ध रस कुठे आहे, तो आहे आध्यात्मिक जगामध्ये. आणि त्या रसाची जी काही सावली आहे, छाया आहे, जी खरी नाहीये, जी सत्य नाहीये. म्हणून माया म्हणजे काय, जे नाही ते माया, जे असत्य आहे ते माया आहे, जे सत्य आहे ते आध्यात्मिक जगत आहे. म्हणून भौतिक जगत हे काय आहे, त्या शुद्ध रसाचं एक प्रकारची छाया आहे.
असं इथं वर्ण, किंवा त्याला म्हणलं ऊर्ध्वमीलम ऊर्ध्वमूलम अधशाखम, उलटा वृक्ष. एक वृक्ष वर आहे, एक वृक्ष खाली उलटा आहे. उलटा म्हणजे काय, प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब फक्त आपण पाहू शकतो, पण ते प्रतिबिंबाला आपण पकडू शकत नाही. का? कारण ते नाहीये. जसं भौतिक जगत हे प्रतिबिंब आहे, पण रिअल आहे. प्रतिबिंब हे रिअल असं नाही की ते भ्रम आहे. भ्रम नाही, तो ते दिसतं. तसं भौतिक जगत आहे. भौतिक जगत हे आहे. फक्त भौतिक जगामध्ये जो आनंद आहे तो एक प्रकारचे काय आहे, एक छाया आहे. तो खरा आनंद नाही. खरा आनंद कुठे आहे? तो आध्यात्मिक जगामध्ये. आणि म्हणून भगवंताची जी अचिंत्य शक्ती आहे ती वेगवेगळ्या रसांचं या जगामध्ये सुद्धा प्रकटीकरण करते. विशेष करून जे वृंदावन पास टाइम्स आहेत भगवंतांची या जगामध्ये, काय आहे, ते आध्यात्मिक रसांचं आदान प्रदान भगवंत या जगामध्ये येऊन करतात. आणि या जगामध्ये अशा पद्धतीने काही लीला करतात की त्या आध्यात्मिक लीला श्रवण केल्याने एखादा साधारण जीव सुद्धा काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून जो शुद्ध जीव आहे तोच हा आध्यात्मिक रस प्राप्त करण्यासाठी पात्र बनतो. आणि हा आध्यात्मिक रस प्राप्त करणे हेच या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचा धर्म आहे, कर्तव्य. सवे पुंसा परो धर्मो यतोर भक्ती अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धी. हे कसं प्राप्त करू शकतो? तो भक्तिमय सेवेच्या द्वारेच हे प्राप्त करू शकतो. परंतु ब्रह्मज्योतीची प्राप्ती करणं हे काय रसान, तिथे काही रस नाहीये, तिथे केवळ शांती आहे. तिथे काही हालचाल नाही, काही ऍक्टिव्हिटी नाहीये, तिथे ड्रायनेस आहे, शुष्कता आहे. आणि म्हणून व्यक्तीने तिकडे जाण्याचा कधीच प्रयत्न करू नये. आणि अशा रसांचं परमात्मा साक्षात्कारामध्ये सुद्धा काही आदान प्रदान होत नाहीये. फक्त भक्तिमय सेवेमध्ये हा रस आहे. म्हणून केवळ भक्तच आनंदी असू शकतो. ज्ञानी, कर्मी, योगी कुणीही आनंदी होऊ शकत नाही, कारण रसाचं जे आदान प्रदान आहे केवळ भक्तीमध्ये आहे. म्हणून भगवंत हे सर्व रसांचे मेन केंद्र आहे. आणि शेवटचा आहे आजचा जो म्हणलं 5वा, जे म्हणले की जीवाज आर पार्ट ऑफ कृष्णा अँड इन्युमेरेबल. तर भगवंत हे सर्व जीव हे भगवंतांचे काय आहेत, अंश आहेत, आणि ते अनंत आहेत. तर आध्यात्मिक जगत हे भगवंतांच्या चित शक्तीद्वारे, म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक शक्तीद्वारे प्रकट झालेलं आहे. आणि भौतिक जगत हे भगवंतांच्या बहिरंग शक्तीने प्रकट झालेले. म्हणून हे जे जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे जीव सुद्धा आध्यात्मिक शक्तीचाच एक भाग आहे. आणि म्हणून जीव हे आध्यात्मिक शक्ती जर भाग असेल तर भगवंतामध्ये जे गुण आहेत तेच गुण, पण त्याची मात्रा कमी आहे. जसं समुद्र आणि समुद्राचा थेंबामध्ये जे गुण आहेत ते समुद्राच्या संपूर्ण पाण्यामध्ये तेच गुण आहेत, पण मात्रेमध्ये थेंब कधी समुद्र बनू शकत. तसं भगवंतांमध्ये जे गुण आहेत ते गुणाने आपण एक आहोत, पण मात्रेने भगवंत विभू आहेत, आपण मात्र अणू आहोत. तर म्हणून भगवंतांच्या मध्ये जे गुण आहेत ते एका सर्वसाधारण जीवामध्ये सुद्धा येतात, पण मात्रेमध्ये फरक होतो. आणि म्हणून भगवंत हे स्वतंत्र आहेत, म्हणून जीव सुद्धा स्वतंत्र आहे. आणि जीवाला हा स्वतंत्रता दिलेली आहे. का दिलेली आहे? तो गुण आहे. आपण असं म्हणू शकणार नाही की का बरं जीवाला स्वतंत्रता दिली. जीव हा स्वतंत्र आहे का? त्याचा गुण आहे. तो कुठून आला? तो गुण आला भगवंताकडून आले. फॉर दिस रिझन द लिव्हिंग एंटिटीज क्लेम टू बी इंडिपेंडंट. आणि म्हणून जीव स्वतंत्र काय आहे? या कारणामुळे. का? आपण जीवाला बंधन नाही टाकू शकत. जीव हा स्वतंत्रच राहील, हा त्याचा अधिकार आहे, त्याचं लक्षण आहे. जीव म्हणजे स्वतंत्र, तो बंधनात राहू शकत नाही, तो फ्री. कारण भगवंत स्वतंत्र आहे, आणि जो गुण भगवंतामध्ये आहे तो जीवामध्ये आहे. आणि म्हणून हा जो स्वतंत्र स्वभाव जीवाला जो मिळालेला आहे त्याच्याद्वारे तो वेगवेगळ्या मनोवृत्ती तयार करतो. आणि त्याच्यामध्ये विशेष करून 2 मुख्य भाग आहेत. एक म्हणजे की तो स्वतःच्या आनंदासाठी प्रयत्न करतो, किंवा दुसरी मनोवृत्ती आहे जी भगवंतांच्या आनंदासाठी प्रयत्न करते. आणि जे स्वतःच्या आनंदासाठी प्रयत्न करते त्याला म्हणलेलं आहे नित्यमुक्त
आणि जे भगवंतांच्या आनंदासाठी जे प्रयत्न करतात त्यांना म्हणलेलं आहे, जे स्वतःच्या आनंदासाठी जे प्रयत्न करतात त्यांना नित्यबद्ध म्हटलेलं आहे, आणि भगवंतांच्या आनंदासाठी जे प्रयत्न करतात त्यांना नित्यमुक्त म्हटले. आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे हे जीवाच्या स्वतंत्र इच्छेनुसार चाललेलं आहे. म्हणून असं म्हटलं जाते की आपण एखाद्याला फोर्स करून भक्ती कधीही करायला लावू शकत नाही. म्हणून फोर्सफुली जी भक्ती असते ती केवळ सुरुवातीच्या स्तराला असते, परंतु पुढे गेल्यानंतर ही भक्ती स्वाभाविक बनायला पाहिजे. जर भक्ती स्वाभाविक नाही बनली तर आपण जास्त दिवस नाही करू शकत, कारण जीव हा स्वतंत्र आहे, तो बंधनाखाली राहू शकत नाही. आणि ऍक्च्युली जीवाचा स्वाभाविक कल हा भगवंताकडे पाहिजे असतो, त्याचा म्हणजे ऍक्च्युली स्वभाव त्याचा आहे भगवंताची सेवा करणं, पण तो विसरलाय का? कारण तो बद्ध झालाय. आणि म्हणून इथे दोन प्रकार दिले, एक नित्यमुक्त जीव आणि नित्यबद्ध जीव. नित्यमुक्त जीव जो केवळ भगवंताच्या आनंदासाठी राहतो, नित्य जो बद्ध जीव आहे तो स्वतःच्या आनंदासाठी राहतो. आणि म्हणून इथं भाग खूप सुंदर आहे. इन दिस रिगार्ड ऑल इनकन्सिवेबल नेचर्स आर अंडर द सबऑर्डिनेशन ऑफ स्पिरिच्युअल टाइम. आणि म्हणून जे काही अचिंत्य जे काही आपल्याला दिसतं हे सगळं आध्यात्मिक कार्यकलापांच्या एक आध्यात्मिक त्या प्रभावाच्या आधिपत्याखाली राहतं. आणि जे आध्यात्मिक शक्तीच्या आधिपत्याखाली आहे त्याला जर जाणायचं असेल तर आपण भौतिक गोष्टीने कसं काय जाणू शकतो? म्हणून इथे भक्तिविनोद ठाकूर एक सुंदर प्रश्न विचारतायत, आणि हा प्रश्न म्हणजे इतका की याचं उत्तर आजपर्यंत आपल्याला कुणाला मिळालेलं नाही. ते उत्तर का मिळालं नाही? कारण आध्यात्मिक गोष्टीला जाणून घेण्यासाठी केवळ आत्मसाक्षात्कार केल्यानेच आपण जाणू शकतो. हे भक्तिविनोद ठाकरेंनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की जोपर्यंत आपण आत्मसाक्षात्कार करत नाही तोपर्यंत आध्यात्मिक गोष्ट आपल्याला समजू शकणार नाहीये. म्हणून आपण शास्त्र जसं सांगतं तसंच आपण स्वीकार केलं पाहिजे. म्हणून ते भक्तिविनोद ठाकूर प्रश्न विचारतायत की हे भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात, द टाइम फॅक्टर ऑफ द स्पिरिच्युअल नेचर इज अ स्टेट ऑफ इटर्नल प्रेझेंट. तिथे आध्यात्मिक जगामध्ये जे काही चालतं ना ते केवळ प्रेझेंट असतं. म्हणजे तिथे भूत आणि भविष्य असा प्रकार नसतो, सगळं काही प्रेझेंट वर्तमान स्थितीत चालतं. पण भौतिक जगामध्ये ते भूत, वर्तमान आणि भविष्य अशा स्तरावर चालतं. आणि म्हणून व्हॉट्स एव्हर consideration arise in this regard, if related with the spiritual time factor, then no doubt will remain, but if seem otherwise then doubt will remain. म्हणजे म्हणून आपल्याला जर काही जिज्ञासा करायची असेल किंवा आपल्याला स्वतः काय आपल्या बुद्धीने जाणून येतं, आपण फक्त भौतिक जगातली गोष्ट जाणून घेऊ शकतो. म्हणून ज्ञानी लोक भौतिक जगाचा अभ्यास पूर्ण करताना भौतिक जगाविषयी माहिती मिळते, म्हणून तर ते भौतिक जगामध्ये त्याग का करतात, त्यांना समजतं भौतिक जगात सुख नाही. पण आध्यात्मिक जगाची जी गोष्ट आहे ती आपण आपल्या बुद्धीने कधीही समजू शकणार नाही. आणि म्हणून इथे भक्तिविनोद ठाकूरांनी हा प्रश्न विचारलेला की वाय डिड अ प्युअर स्पिरिट सोल सर्च फॉर हिज ओन हॅपीनेस. तो शुद्ध जीवात्मा आहे, त्याचा स्वाभाविक कल भगवंताकडे आहे, तर तो आपल्या आनंदासाठी प्रयत्न का करेल? आपण म्हणतो ना जीवाने आध्यात्मिक जगामध्ये आपल्या स्वतःच्या आनंदासाठी प्रयत्न केला म्हणून त्याला या भौतिक जगात यावं लागलं आपण म्हणतो. पण प्रश्न असा आहे की का बरं तिथे जीव असा प्रयत्न हे करेल? आता ही गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण आपल्या बुद्धीने समजून घेऊ शकतो का? मुळीच नाही. आणि या प्रश्नामुळे कित्येक लोक भगवत भक्ती सोडून निघून गेलेले. ते म्हणतात नाही आपण आध्यात्मिक जगात नव्हतोच, आपण या भौतिक जगातच होतो, असं सगळ्या बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर म्हणून आपल्याला हे जे वेद, हे शास्त्र आपल्याला का जाणून घ्यायचं आहे? शास्त्रामध्ये सांगितलंय ना आपण आध्यात्मिक जगात होतो, तिथून आपण खाली आलेलो आहे, येस आपण एक्सेप्ट करायचं. आणि वर गेल्यानंतर आपण पाहू शकतो, विचार करू शकतो, कारण त्यावेळेला आपल्याला जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो किंवा इथे सुद्धा ज्यावेळेला आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल त्यावेळेला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर होईल की शुद्ध जीवात्मा आपल्या स्वतःच्या आनंदासाठी प्रयत्न का करेल त्या ठिकाणी? तर तो अधिकार आहे या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्याचा, या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून इथे एखादा व्यक्ती असं प्रश्न विचारेल की असं का, मग त्याच्या मनामध्ये संशय भरपूर येतील आणि असे संशय वेगवेगळ्या वादविवादांना निर्माण करतील. आणि मग
त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याच्यामुळे कित्येक अनर्थ हे हृदयामध्ये उत्पन्न होऊ शकतात. कित्येक अनर्थ हे हृदयामध्ये उत्पन्न होऊ शकतात. आणि हे जे अनर्थ जर आपल्या हृदयामध्ये आले तर आपण भक्ती नाही करू शकणार. म्हणून इथं भक्तिविनोद ठाकूर सांगतायत की आपण जरी जीव हा पाचवं तत्व आपण पाहतोय की जीव हा काय आहे, हा भगवंतांचा अंश आहे. आणि अंश या नात्याने तो स्वराट आहे, तो स्वतंत्र आहे, तो आध्यात्मिक आहे. आणि अध्यात्म असल्यामुळे तो त्याच्याकडे एक प्रकारचा त्याला एक चॉईस मिळालेला आहे काय स्वीकार करायचं. तर त्याने तो निर्णय घेतलेला आहे. तर का असं होतं हे आपल्याला नाही कळणार. हे आपल्याला कळायचं असेल तर भक्तिविनोद ठाकूरांनी प्रथम दिलेलं आहे की आध्यात्मिक जगामध्ये जे काही घडतं ते काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिलं आपल्याला आत्मसाक्षात्कारी बनणं फार गरजेचं आहे. आणि ते जर आपण नाही बनलो आणि आपण जर केवळ आपल्या स्वतःच्या बुद्धीद्वारे केवळ कल्पना केली तर मग संशय आपल्याला निर्माण होऊ शकतात. म्हणून पाचवं जे तत्व आहे ते आहे की भगवान भगवान श्रीकृष्णांचे सर्व जीव काय आहेत हे अंश आहेत. जीवाज आर द पार्ट ऑफ कृष्णा अँड आर इन्युमरेबल. तर म्हणून हे जे 5 गोष्टी आहेत या आपण पाहिल्या, ज्या जे 10 तत्व आहेत, 10 तत्वांमध्ये 5 गोष्टी आपण पाहिल्याच की शब्दप्रमाणे हायेस्ट प्रमाण आहे, कृष्ण हे परम सत्य आहेत आणि कृष्ण हे सर्व शक्तिशाली आहेत. आणि चौथं आहे की ते सर्व रसांचे आगार आहेत, अखिल रसाम सिंधू, आणि सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहेत. आणि उद्याच्याला आपण राहिलेल्या 5 गोष्टींची आपण चर्चा करूया. हरे कृष्णा. तर खूप खूप धन्यवाद. तर जे काही प्रश्न उत्तर असतील ते आपण उद्या चर्चा करूया. उद्याच्याला आपण सायंकाळी 6:30 वाजता भेटू.